नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत प्रेरणादायी आणि अद्भुत अशा पुस्तकाची सखोल चर्चा करणार आहोत. नक्कीच. आणि आजची ही चर्चा खरोखरच प्रत्येकासाठी खूप महत्वाची ठरणार आहे. हो, या पुस्तकाचं नाव आहे एक होता कारभार, ज्याच्या लेखिका आहेत सौ वीणा गवाणकर. एका गुलामाच्या पोटी जन्मलेला, लहानपणीच पोरका झालेला आणि मरणोन्मुख अवस्थेतून वाचलेला एक काळा मुलगा अमेरिकेचा महान कृषीशास्त्रज्ञ कसा बनतो याचा हा थक्क करणारा प्रवास आज आपल्याला उलगडायचा आहे. अगदी खरं आहे. आणि या पुस्तकाचं परीक्षण करताना अशा काही गोष्टी समोर येतात ज्या खऱ्या अर्थाने अंगावर काटा आणतात. हो ना, आपण या महामानवाच्या जीवनप्रवासात आज डोकावून पाहणार आहोत. पण मला सांगा, या पुस्तकाची जी सुरुवात आहे तीच एखाद्या थ्रिलर सिनेमासारखी वाटते नाही का? म्हणजे नक्की काय घडलं होतं त्या डायमंड ग्रोव्ह मळ्यामान? तसं पाहिलं तर या पुस्तकातून उलगडणारा इतिहास केवळ एका व्यक्तीचा नाहीये, तो एका संपूर्ण कालखंडाचा इतिहास आहे. तुम्ही ज्या थ्रिलर सुरुवातीबद्दल बोलत आहात ती घटना आहे 1860च्या दशकातली. अमेरिकेतील डायमंड ग्रोव्ह नावाच्या मळ्यावरील ती एक अत्यंत भयानक रात्र होती. मोझेस आणि सुसन कार्वर यांच्या मालकीचा तो मळा होता आणि त्यांच्याकडे मेरी नावाची एक गुलाम स्त्री होती. बरं. त्या काळात अमेरिकेत गुलामांना पळवून नेऊन विकण्याचा काळा बाजार अतिशय जोमात होता आणि एका रात्री या मेरीच्या लाकडी खोपटावर अचानक धाड पडली. बापरे, म्हणजे थेट माणसांना पळवून नेणारी टोळी? हो, अगदी तीच, लुटारूंची टोळी. त्या रात्री मेरीच्या किंकाळ्यांनी संपूर्ण डायमंड ग्रोव्ह मळा अक्षरशः दचकून उठला. मोझेस कार्वर यांना जाग आली. ते आपली बंदूक घेऊन धावत त्या खोपटाकडे गेले सुद्धा. आणि मग? पण दुर्दैवाने तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मेरीला आणि तिच्या अवघ्या 2 महिन्याच्या तानुल्या बाळाला त्या लुटारूंनी पळवून नेले होते. अरे छा. मागे उरला होता तो फक्त काळोख आणि घोड्यांच्या टापांचा दूर जाणारा आवाज. मोझेस कार्वरने लगेचच गावकऱ्यांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्याची मोहीम उघडली. आणि मग ते सापडले का? म्हणजे मेरी आणि तिचं ते 2 महिन्याचं बाळ? मेरीचा पत्ता कधीच लागला नाही. ती कायमची बेपत्ता झाली. पण मोझेस कार्वर यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वतःचा एक अत्यंत उंदा आणि महागडा घोडा एका मध्यस्थाला दिला आणि त्या लुटारूंकडून एक गोष्ट परत मिळवली. ते बाळ? हो, ती गोष्ट म्हणजे मेरीचा तो 2 महिन्यांचा मुलगा. पण जेव्हा तो मुलगा परत आणला गेला तेव्हा तो अक्षरशः मरणोन्मुख अवस्थेत होता. बापरे. थंडीने आणि आजाराने तो इतका कुडकुडला होता की साऱ्यांनी आशा सोडून दिली होती की हे मुटकुळं आता जगेल. पण सुसानबाईंनी, ज्या मोझेसांच्या पत्नी होत्या, त्यांनी या बाळाची जीवापाड शुश्रूषा केली. रात्रंदिवस त्याच्या उशाशी बसून त्याला जगवलं. का जो पुढे जाऊन महान शास्त्रज्ञ बनला? अगदी बरोबर. हाच तो दुबळा, सतत आजारी असणारा मुलगा जो पुढे जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर म्हणून संपूर्ण जगाला परिचित झाला. इथे समजून घेण्यासारखी एक फार महत्वाची गोष्ट आहे. लहानपणी त्याला वारंवार येणाऱ्या खोकल्याच्या उबळीमुळे त्याचं स्वरयंत्र बिघडलं होतं. त्याला स्पष्ट बोलता येत नसे. त्याचा आवाज खूप बारीक आणि कापरा झाला होता. म्हणजे शारीरिकदृष्ट्या तो खूपच कमकुवत होता तर? हो, आणि त्यात तो आजारी असल्यामुळे इतर गुलामांसारखी शेतातील कष्टाची कामं तो करू शकत नसे. मग तो करायचा तरी काय? कारण मी वाचलंय की त्या काळात गुलामांच्या मुलांनी काम न करणं हे तर मालकांना परवडणारं नसायचं. तिथेच तर निसर्गाची किमया सुरू झाली. माणसांनी आणि समाजाच्या क्रूर व्यवस्थेनं नाकारलेला आणि शारीरिकदृष्ट्या दुबळा असलेला हा जीव हळूहळू झाडा झुडपांमध्ये, पाना फुलांमध्ये रमू लागला. अच्छा. त्याला छोटा माळी असं म्हटलं जाऊ लागलं. तो चक्क झाडांशी संवाद साधू लागला होता. जेव्हा तो कोवळ्या कोंबांना कुरवाळायचा तेव्हा तो एखाद्या आईसारखा गुणगुणायचा. या एकाकीपणातूनच त्याची निरीक्षण शक्ती प्रचंड वाढली. म्हणजे कोणत्याही औपचारिक शिक्षणाशिवाय? हो. पानांवरील कीड ओळखणे, रोपांच्या गरजा समजून घेणे, हे सर्व तो कुठल्याही शाळेशिवाय उपजतच शिकला. त्याच्या महान संशोधनाचा आणि अमेरिकेतील कृषी क्रांतीचा पाया या निसर्गाच्या मूक संवादातच रचला गेला होता. हे खरंच खूप टचिंग आहे. म्हणजे ज्या वयात मुलं खेळण्यात मग्न असतात त्या वयात हा मुलगा झाडांशी बोलत होता. मी असंही वाचलं होतं की तो जंगलातून रंगीबेरंगी फुले, फळे, पाने आणून ती कुटायचा, त्यांचे रंग बनवायचा आणि पक्ष्यांच्या पिसांचा कुंचला करून चित्र काढायचा. हो, अगदी खरंय. पण मग या अनाथ, जंगलात रमणाऱ्या मुलाला शिक्षणाची ओढ कशी लागली? त्याच्यातल्या या सुप्त शास्त्रज्ञाला कोणीतरी ओळखलं असेलच ना? नक्कीच. आणि तिथे प्रवेश होतो एका स्विस शेती तज्ज्ञाचा. त्यांचं नाव होतं हर्मन यायगर.
मोझेस कार्वर यांनी त्यांच्या शेतात काही द्राक्षांची लागवड केली होती आणि जॉर्जने त्या द्राक्षवेलींची अगदी डोळ्यात तेल घालून निगा राखली होती. बरं. जेव्हा हर्मन यायगर त्या मळ्यावर आले तेव्हा त्यांनी या छोट्या जॉर्जला एका कुंडीतील रोपांना अत्यंत मायेने गोंजारताना पाहिलं. तो रोपांची काहीतरी पुटपुटत होता. यायगर यांनी जॉर्जचे ते लांब सडक बोटांचे हात आपल्या हातात घेतले आणि इथे या पुस्तकातील सर्वात लक्षवेधी आणि अंगावर शहारे आणणारं वाक्य येतं. कोणतं वाक्य? काय म्हणाले ते यायगर? यायगर जॉर्जच्या हातांकडे बघून म्हणाले, हे आहेत एका जातिवंत माळ्याचे हात, नुसत्या स्पर्शाने संजीवनी देणारे. वाव. हे आहेत एका जातिवंत माळ्याचे हात, नुसत्या स्पर्शाने संजीवनी देणारे. खरंच हे वाक्य खूप खोल आहे. एका शेतीतज्ञाने एका छोट्या काळ्या मुलाच्या हातातील ती जादू ओळखली होती तर. अगदी बरोबर. या वाक्याचं महत्त्व खूप मोठं आहे. यायगर यांनी केवळ त्या मुलाचं कौतुक केलं नाही, तर त्यांनी जॉर्जच्या डोक्यात शिक्षणाचं आणि निसर्गाच्या शोधाचं वेड पेरलं. त्यांनी जॉर्जला समजावून सांगितलं की या निसर्गाच्या महान निर्मितीमध्ये तुझाही वाटा असायला हवा आणि त्यासाठी तुला वाचायला शिकलं पाहिजे. निसर्गाची भाषा समजण्यासाठी पुस्तकांची भाषा येणं गरजेचं आहे. आणि या एका प्रेरणेतून तो मुलगा थेट घर सोडून शिक्षणासाठी बाहेर पडला. पण एका 10 वर्षांच्या काळ्या मुलाने एकट्याने प्रवास करणं त्या काळात सुरक्षित होतं का? अजिबात सुरक्षित नव्हतं. तो काळ गुलामगिरी नुकतीच संपल्याचा होता, पण वर्णद्वेष शिगेला पोचलेला होता. तरीही वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी या अनाथ मुलाने केवळ अक्षर ओळख करण्यासाठी नव्हे, तर मला इतके शब्द शिकायचे आहेत की मला अख्खं पुस्तक लिहिता आलं पाहिजे, या ध्येयाने घर सोडलं. बापरे, एवढ्या लहान वयात एवढं मोठं ध्येय. हो, नियोशो नावाच्या गावाकडे त्याने एकट्याने पायी वाटचाल सुरू केली. आपण विचार केला तर एक 10 वर्षांचा काळा मुलगा, अंगावर धड कपडे नाहीत, पायात चप्पला नाहीत, हातात फक्त एक जुनं पुस्तक, फांद्या छाटायचा एक चाकू आणि खिशात 2 सफरचंद. तो अज्ञात जगाच्या प्रवासाला निघतो. हे त्याच्या प्रबळ इच्छाशक्तीचं प्रतीक आहे. हे ऐकतानाच अंगावर काटा येतोय. या ज्ञान यात्रेनेच त्याला पुढे टस्किगी इन्स्टिट्यूटपर्यंत पोहोचवलं ना. मी वाचलंय की तिथे डॉक्टर बुकर टी वॉशिंग्टन यांच्यासोबत त्यांनी जे काम उभं केलं ते एका वेगळ्याच उंचीवरचं होतं. हो, नक्कीच. टस्किगीमध्ये त्याने जे कार्य केलं ते अद्वितीय होतं. पण टस्किगीमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यावर तो इतर प्राध्यापकांसारखा फक्त प्रयोगशाळेत नाही बसला. त्याने म्हणे स्वतःची एक फिरती कृषी शाळा काढली होती. हे नक्की काय प्रकरण होतं? हो, त्या फिरत्या शाळेला जेसप वॅगन असं म्हटलं जायचं. जॉर्ज कॉर्वर यांनी पाहिलं की जे गरीब आणि अडाणी शेतकरी आहेत ते कधीच शाळेत किंवा विद्यापीठात येऊ शकणार नाहीत. बरोबर. मग त्यांनी ठरवलं की जर शेतकरी शाळेत येऊ शकत नसतील तर शाळा शेतकऱ्यांच्या बांधावर गेली पाहिजे. त्यांनी स्वतः एक गाडी डिझाईन केली. म्हणजे एक प्रकारची मोबाईल लॅबच होती ती. हो, अगदी तशीच. त्या खटारा गाडीवर त्यांनी प्रयोगशाळेचं साहित्य, माती तपासण्याची उपकरणं, बियाणे लादले आणि ते थेट खेड्यापाड्यात अडाणी शेतकऱ्यांच्या अंगणात पोचले. पण त्या शेतकऱ्यांनी एका काळ्या प्राध्यापकाचं ऐकलं का? आणि मुळात त्या काळातल्या शेतकऱ्यांची अवस्था कशी होती? अत्यंत हताश अवस्था होती. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांची परिस्थिती तेव्हा खूप दयनीय होती. वर्षानुवर्षे फक्त कपाशीचं पीक घेतल्यामुळे जमीन पूर्णपणे नापीक झाली होती. मातीचा पोत बिघडला होता. शेतकऱ्यांकडे खायला अन्न नव्हतं आणि कर्ज वाढत होतं. अशा वेळी डॉक्टर कार्वर सूटबूट घालून तिथे जायचे. सुरुवातीला लोक त्यांच्याकडे संशयाने पाहायचे, पण जेव्हा कार्वर त्यांच्याच भाषेत अत्यंत साध्या पद्धतीने त्यांच्या मातीचं परीक्षण करून दाखवायचे तेव्हा लोक थक्क व्हायचे. डॉक्टर कार्वर यांनी केवळ शेतीचे धडे दिले नाहीत, तर त्यांनी एक फार मोठं समाज प्रबोधन केलं. समाज प्रबोधन म्हणजे शेती व्यतिरिक्त त्यांनी आणखी काय केलं? त्यांनी शेतकऱ्यांना पिकांच्या फेरपालटीचं महत्त्व समजावून सांगितलं, म्हणजे क्रॉप रोटेशन. अच्छा. त्यांनी सांगितलं की सतत कपाशी लावल्याने जमिनीतील नायट्रोजन संपतो. त्याऐवजी तुम्ही रताळी आणि भुईमुगाचं पीक घ्या. भुईमुगाच्या मुळांमुळे जमिनीत परत नायट्रोजन निर्माण होतो. हां, अगदी वैज्ञानिक दृष्टिकोन झाला. हो ना. यामुळे जमिनीचा पोत तर सुधारलाच, पण शेतकऱ्यांना वर्षभर खाण्यासाठी पौष्टिक अन्नही मिळू लागलं. यासोबतच गरिबांच्या आहारातून पेलॅग्रासारखे भयानक रोग नष्ट करण्यासाठी त्यांनी मोठी धडपड केली. हा पेलॅग्रा आजार नक्की काय होता? पेलेग्रा हा असा आजार होता जो कुपोषणामुळे आणि एकच प्रकारचं अन्न, मुख्यतः मका खाल्ल्यामुळे व्हायचा. यात लोकांची त्वचा सोलवटून निघायची, मानसिक संतुलन बिघडायचं आणि मृत्यूही ओढवायचा. अरे रे. हा आजार गरिबांना जास्त व्हायचा.
यावर उपाय म्हणून डॉक्टर कार्व्हर यांनी लोकांना त्यांच्याच परसबागेत हिरव्या पालेभाज्या आणि टोमॅटो पिकवायला आणि खायला शिकवलं. थांबा, टोमॅटो? पण टोमॅटो तर आपण रोज खातो. त्यात एवढं विशेष काय होतं? आज आपण जो टोमॅटो रोजच्या जेवणात खातो तो त्या काळी चक्क विषारी मानला जायचा. काय सांगताय? विषारी? हो, लोकांचा असा गैरसमज होता की टोमॅटो खाल्ला तर माणूस मरतो. हे ऐकायलाच किती विचित्र वाटतंय ना, पण तो गैरसमज दूर करण्यासाठी डॉक्टर कार्व्हर यांनी एक जाहीर सभा बोलवली आणि सर्वांसमोर चक्क स्वतः टोमॅटो खाऊन दाखवला. क्या बात आहे. त्यांच्या या प्रयोगांमुळे आणि त्या जेसप वॅगनमुळे दक्षिणेकडील राज्यांची केवळ शेतीच नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला संजीवनी मिळाली. एका गुलाम म्हणून जन्मलेल्या माणसाने संपूर्ण दक्षिणेच्या अर्थव्यवस्थेला संजीवनी दिली होती तर. आणि हे करत असताना त्यांनी विज्ञानाचे असे काय चमत्कार केले जे ऐकून कोणी थक्क होईल. मला इथे काही आश्चर्यचकित करणाऱ्या तथ्यांबद्दल विचारायचं आहे. नक्कीच विचारा. मी असं ऐकलंय की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी रंगांचा काहीतरी मोठा शोध लावला होता. हो, ती एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेव्हा जर्मनीकडून अमेरिकेला येणाऱ्या रंगांची आयात पूर्णपणे थांबली, तेव्हा अमेरिकेतील कपड्यांचे आणि इतर उद्योगधंदे मोठ्या संकटात सापडले. बरं. रंग कुठून आणायचे हा प्रश्न उभा राहिला. अशावेळी डॉक्टर कार्व्हर यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत केवळ 29 प्रकारच्या वनस्पतींच्या पाने, फळे, मुळे यांपासून तब्बल 500हून अधिक वेगवेगळ्या छटांचे रंग तयार करून दाखवले. फक्त 29 वनस्पतींमधून 500 रंग. हे तर अक्षरशः जादूगारासारखं काम आहे. मग तर अमेरिकन सरकारने किंवा मोठ्या कंपन्यांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं असेल. नक्कीच. हे रंग जेव्हा रंग बनवणाऱ्या एका बलाढ्य कारखानादाराने पाहिले तेव्हा त्याचे डोळेच पांढरे झाले. तो थेट डॉक्टर कार्व्हर यांच्याकडे आला आणि त्याने त्यांना आपल्या कारखान्यात काम करण्यासाठी चक्क एक कोरा चेक देऊ केला. कोरा चेक? ब्लँक चेक दिला थेट? हो, त्याने सांगितलं की तुम्हाला हवा तो आकडा यावर टाका, पण माझ्यासाठी काम करा. बापरे. मग कार्व्हर यांनी तो स्वीकारला असेलच ना, कारण ते इतके गरीब होते, त्यांच्याकडे स्वतःचं घरही नव्हतं. नाही, इथेच तर या माणसाचं वेगळेपण दिसून येतं. ह्या माणसाने तो कोरा चेक चक्क नाकारला. नाकारला? हो, त्यांनी स्पष्ट सांगितलं की हे ज्ञान मला निसर्गाने मोफत दिलं आहे, त्यावर माझा एकट्याचा अधिकार नाही. आणि त्यांनी त्या रंगांच्या 527 कृती संपूर्ण जगाला विनामूल्य वाटून टाकल्या. त्यांनी कधीही कोणत्याही शोधाचं पेटंट स्वतःच्या नावावर केलं नाही. हे खरंच अविश्वसनीय आहे. आजच्या काळात जिथे एका छोट्या आयडियासाठी लोक कोर्टात जातात, तिथे या माणसाने अब्जावधी डॉलर्सची संपत्ती नाकारली. आणि मला वाटतं त्यांची मैत्रीही एका अशाच मोठ्या अब्जाधीशांसोबत होती ना? होय, त्यांची अत्यंत घट्ट मैत्री होती. ती अमेरिकेतील महान उद्योगपती हेनरी फोर्ड यांच्याशी. हेनरी फोर्ड? हो, विचार करा, 2 पूर्णपणे विरुद्ध ध्रुवांवरचे लोक. एक प्रचंड श्रीमंत अब्जाधीश आणि दुसरा सर्वसंग परित्याग केलेला कृषीशास्त्रज्ञ. पण या दोघांना निसर्गाच्या प्रेमाने एकत्र आणलं होतं. क्या बात आहे. फोर्ड यांनी त्यांच्यासाठी खास प्रयोगशाळा बांधून दिली होती, लिफ्ट लावून दिली होती. हे दोघे एकत्र येऊन सोयाबीन आणि रबराचे नवनवीन प्रयोग करत असत. पण कार्व्हर यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्की काय होता? त्यांनी तो कोरा चेक का नाकारला असेल? त्यांची ही निस्वार्थ वृत्ती त्यांच्या एका ठाम विचारातून आली होती. ते नेहमी म्हणायचे, मी पैशाच्या मागे लागलो तर माझ्या बांधवांना विसरून गेलो असतो. मी पैशाच्या मागे लागलो तर माझ्या बांधवांना विसरून गेलो असतो. खूपच सखोल विचार आहे हा. हो, ही त्यांच्या विचारांची खोली होती. त्यांना वाटायचं की पैसा आला की अहंकार येतो आणि तो त्यांना त्यांच्या गरीब शेतकरी बांधवांपासून दूर नेईल. तसंच त्यांचं आणखी एक अत्यंत महत्त्वाचं तत्व होतं. या जगात टाकाऊ असं काहीच नाही. टाकाऊ असं काहीच नाही म्हणजे कचऱ्यातूनही त्यांनी काहीतरी बनवलं होतं का? अगदी तसंच. त्यांच्या या एका तत्वाने विज्ञानाला एक नवीन दिशा दिली. त्यांनी रस्त्यावर उगवणाऱ्या रानगवतापासून माणसासाठी लागणारं पौष्टिक अन्न शोधून काढलं. भुईमुगाच्या शेंगांच्या टरफलांपासून त्यांनी जमिनीला भुसभुशीत करणारं खत तयार केलं. अरे वाह. एवढंच काय, पण गरिबांच्या घरांना रंग देण्यासाठी त्यांनी चक्क टाकाऊ मोटार ऑइलचा वापर करून अत्यंत स्वस्त आणि टिकाऊ रंग तयार केले. जे सोयाबीन आज आपण जगभरात पाहतो त्यापासून प्लास्टिक आणि रंग बनवण्याचे मूलभूत प्रयोग डॉक्टर कार्व्हर यांनीच केले होते. म्हणजे टाकाऊ वस्तूंना त्यांनी खरंच संजीवनी दिली. अगदी बरोबर. कोणत्याही गोष्टीकडे टाकाऊ म्हणून न पाहता त्यातून मानवाच्या कल्याणासाठी काय निर्माण करता येईल हा त्यांचा दृष्टिकोन आजच्या प्रदूषणग्रस्त जगासाठी एक अत्यंत महत्त्वाचा धडा आहे. हे सगळं ऐकल्यावर मला वाटतं की या माणसाचं आयुष्य हा एखाद्या दंतकथेसारखाच भासतो.
पण आपल्या या सखोल चर्चेच्या शेवटी मला तुम्हाला विचारायचं आहे की श्रोत्यांनी हे पुस्तक नक्की का वाचायला हवं? एक होता कार्व्हरमध्ये असं काय दडले जे प्रत्येकाने अनुभवलं पाहिजे? हे पुस्तक प्रत्येकाने वाचायला हवं, कारण ही फक्त एका शास्त्रज्ञाची यशोगाथा नाहीये. एका मुक्या, आजाई आणि गुलाम म्हणून जन्मलेल्या मुलाने निसर्गाच्या कुशीत स्वतःला कसं घडवलं आणि पुढे जाऊन आपल्या ज्ञानाने संपूर्ण जगाला कसं वाचवलं, याचा हा प्रवास प्रत्येकाला अंतर्मुख करणारा आहे. अडचणी कितीही मोठ्या असोत, गरिबी कितीही भयंकर असो, स्वतःच्या सामर्थ्यावर आणि निसर्गाच्या साथीने माणूस काय चमत्कार करू शकतो हे यातून शिकायला मिळतं. हे पुस्तक निसर्गावर प्रेम करायला शिकवणारी आणि निस्वार्थ कर्माची शिकवण देणारी एक गीताच आहे. खरंय. यश म्हणजे फक्त पैसा किंवा प्रसिद्धी नव्हे, तर तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते समाजातील सर्वात तळागाळातील माणसापर्यंत पोहोचवणे, हे या पुस्तकातून समजतं. खरंच एका अद्भुत आयुष्याची ही चित्तरकथा आहे. मला एक गोष्ट नेहमी आठवते. ज्या माणसाने आयुष्यभर कधी स्वतःसाठी नवीन कपडे शिवले नाहीत, लोकांनी प्रेमाने दिलेला कोटच अनेक वर्षे वापरला, त्या माणसाने मानवजातीला मात्र सुबत्तेची कपडे घातले. अगदी योग्य बोललात. या सखोल चर्चेच्या शेवटी जाता जाता आपण एका अशा विचारावर थांबूया जो विचार मेंदूला खरंच शून्य करून सोडतो. आज आपण 21व्या शतकात जगतोय. आपल्याकडे इंटरनेट आहे, AI आहे, सर्व सुखसोयी आहेत. तरीही आपण निसर्गापासून आणि एकमेकांपासून दूर जात आहोत. जर 19व्या शतकात एका अनाथ गरीब मुलाने कोणतीही आधुनिक साधनं नसताना केवळ निसर्गाच्या सहाय्याने जगाला वाचवलं असेल, तर आज आपण आपल्या आजूबाजूच्या निसर्गाकडे टाकाऊ म्हणून पाहतोय की संजीवनी म्हणून, हा विचार नक्की करा. आणि आणखी एक गोष्ट मला इथे आवर्जून सांगावीशी वाटते. बोला ना. त्याचे असे कोणतेही बँक बॅलन्स नव्हते ज्याने आयुष्यभर एका साध्या खोलीत वास्तव्य केलं. त्या माणसाने जाताना स्वतःच्या आयुष्यभराची तब्बल $33,000ची कमाई कार्व्हर प्रतिष्ठानासाठी दान करून टाकली. गुलामांच्या एका लाकडी खोपटातून सुरू झालेला हा प्रवास आपल्या ज्ञानाने आणि संशोधनाने साऱ्या जगाला समृद्ध करून 5 जून 1943 रोजी कायमचा शांत झाला. एका भकास वाळवंटातून सुरू झालेला हा झरा जाताना संपूर्ण मानवजातीला हिरवागार करून गेला. मित्रांनो, तुम्हाला जर का हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग एका नवीन पुस्तकासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.